झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि ज्या भाषेमध्ये बोलायचं त्या स्टेजवरती गृहराज्य मंत्र्याच्या ह्याच्यात गोळीबार झाला आणि तो भाजपचा हे झाला, डायरेक्ट हिंसा करताय, दाखवण्यासाठी तरी जातो. नाही तर काय, अगदी अगदी आपण उत्तर घेऊ. आम्ही निदान तुम्ही असं म्हणू प्रगतीने माणसाला परत तिकीट दिलं आणि निवडून आणला. मला बोलू द्या, मला अगदी अगदी विश्वंभर मला एकच मिनिट बोलू द्या. आम्ही वावडंबर दाखवण्यासाठी तरी समाधीच्या स्थळी जात असू, तुम्ही तर ती तसदी घेत नाही. मागच्या वर्षी गांधी जयंतीच्या दिवशी पुणे स्टेशनच्या बाहेरच्या गांधी पुतळ्यावर धूळ साचली होती. आम्ही जाब विचारला महापौरांना, तुम्ही तर धूळ पुसायला जायची पण घेत नाही तसदी. आणि म्हणून गांधींचे वारसदार खरे कोण आम्हाला रस नाही, वारसा तुम्हीच चालवा गांधींचा, पण तो चांगल्या पद्धतीने चालवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि जर हा प्रश्न असेल हिंसेचा, तर रामदेव बाबांच्या आंदोलनात झोपलेल्या बायका मुलांवर जी हिंसा केली तुम्ही, त्याचं काय करायचं? आणि आमच्या कोणत्या हिंसेच्या बाबतीत तुम्ही बोलतात? ठीक आहे, आपली वेळ संपत आली आहे. मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतोय. अतुलजी, तुमच्यापासून मी सुरुवात करतो. ही जी नवी इनिंग सुरू झाली आहे, या मॅचचा काय निकाल तुम्हाला दिसतोय? नाही, तर तुमच्याच भाषेत बोलायचं तर ही नवी इनिंग असेल, पण ही टेस्ट मॅच दिसते. कारण अण्णा हजारे किंवा बाबा रामदेव हे भ्रष्टाचार विरोधात उतरले आहेत, पण काँग्रेस मूळ प्रश्नाला बगल देऊन सारखे आउटसाईड बॉलिंग जास्ती करतायत. मूळ प्रश्न त्यांनी सोडवले तर भ्रष्टाचार मुद्दा संपेल. म्हणजे याचा निकाल 2014 साली लोकपालचं विधेयक त्यांनी संसदेमध्ये मांडून ते पारित करण्याची आवश्यकता होती, पण याच्यावरची भूमिका कधी स्पष्ट केली नाही. आणि आता ज्या पद्धतीने सचिन सावंत बोलतायत त्याच पद्धतीची भूमिका देशभरात काँग्रेसची राहिली. याचा शेवट काय आहे, तुम्हाला काय दिसतोय? नाही, याचा शेवट काय होईल मला माहित नाही, पण एक या देशाचा नागरिक म्हणून मला असं वाटतं की या देशातल्या सर्वसामान्य माणसाला भ्रष्टाचार मुक्त वातावरणामध्ये श्वास घेण्याची आवश्यकता आहे. ती संधी त्याला मिळाली पाहिजे. आणि त्याची प्रमुख आता दिसत नाहीये याचा शेवट. अखंड भ्रष्टाचार बुडालेलं हे सरकार आहे आणि भ्रष्टाचारांना पाठिंबा देणारं, त्यांना संरक्षण देणारं हे सरकार आहे. हा त्याचा हे आहे, बाकी काही नाही. मला असं वाटतं की, आणि माझं निरीक्षण आहे असं की सातत्याने आम्हाला बहुमत मिळालं याचा डांगोरा जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पिटत असले तरी सुद्धा भ्रष्टाचार विरोधी लढ्याचा जो एक मधला टप्पा मी म्हणेन, त्याचा अंत हे मूळ ध्येय असलं पाहिजे, पण त्याचा मधला टप्पा जे भ्रष्टाचारी आहेत आज जास्तीत जास्त जिथे केसेस चाललेल्या आहेत गुन्हेगारी स्वरूपाच्या राज्यामध्ये केंद्रामध्ये, त्यांना सत्तेतून पायउतार करणं आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन तसं चालू राहणं की जेणेकरून नवीन सत्तेला सुद्धा याबद्दलचं उत्तरदायित्व स्वीकारायला लागेल. अण्णांच्या आंदोलनामुळे सत्ता पालट होईल असं होऊ शकतं? नाही, एकूणच भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं परिणती त्याच्यात होऊ शकते. आणि पक्ष म्हणून आमची जबाबदारी आम्हाला पण लक्षात येते जास्त. आणि मी स्वतः एवढं प्रवक्ता म्हणून खास करून सांगेन की भ्रष्टाचार मुक्त आणि गुन्हेगारी कमीत कमी त्याचं प्रमाण करण्यासाठीची बांधिलकी ही सुद्धा इतिहासाने नव्हे समाजाने आमच्यावर टाकलेली जबाबदारी, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणजे सत्ता पालट करण्यामध्ये या आंदोलनांचा उपयोग असलाच पाहिजे, नाही तर त्यांचा एक पुतळा फक्त बनवून त्यांच्यासमोर आरती करतील आणि परत जाऊन सुरेश कलमाडी त्याला हार घालतील. ठीक आहे, सचिनजी, तुम्हाला काय वाटतं या मॅचचा शेवट काय? मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो उद्देश असला पाहिजे ह्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये एक प्रामाणिक उद्देश दिसला पाहिजे, तो दिसत नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये लोकांचा जो दिवसेंदिवस कमी होणारा त्यांना पाठिंबा आहे तो याच्यातनं प्रकर्षाने दिसतो. आणि म्हणूनच रामदेव बाबांची रसद घ्यावी, त्यांच्या स्वतःचं कार्यकर्त्यांचं बळ आहे, त्यामुळे आंदोलन यशस्वी होऊ शकतील. किंवा भाजपसारख्या ज्या ज्या ठिकाणी भाजप ताकदवर आहे त्या ठिकाणी सभा घेतल्या की आपोआप त्यांचीच रस मिळते. मुंबईमध्ये भाजप किंवा आरएसएसची ताकद नसल्यामुळे ती सभा तशी झाली. माझं ह्या गोष्टीला महत्व नाही. आमच्या दृष्टीनं करप्शन हा विषय आहे, त्याला खऱ्या अर्थानं सगळ्यांनी मिळून त्याचा मार्ग काढताय. ज्या तऱ्हेने माझा प्रश्न असा आहे की ही जी नवीन इनिंग सुरू झाली आहे याचा शेवट काय तुम्हाला काय दिसतो? आमच्या दृष्टीनं त्याचा शेवट असू दे किंवा सुरुवात असू दे, आमच्या दृष्टीने त्याला फार काही महत्व देण्याचं कारण नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो मुद्दा आहे, करप्शनचा मुद्दा आहे, त्याच्याकडे आम्ही संवेदनशीलतेने बघत आहोत आणि त्याचा कशा तऱ्हेने बिमोड करता येईल, जास्तीत जास्त चांगली प्रशासकीय यंत्रणा कशा तऱ्हेने आणता येईल आणि त्या दृष्टीने देशाला चांगलं शासन संसदीय प्रणालीमध्ये, यांच्या संसदीयाला प्रणालीच्या विरोधातलं नव्हे, प्रणालीमध्ये चांगल्या तऱ्हेने करता येईल आणि ही व्यवस्था चांगली उभारता येईल याकडे लक्षात असलं पाहिजे. असं तुमचं म्हणणं नाही, बॅडलाईट तो त्यांच्या मॅचचा आमचा काही संबंधच नाही या गोष्टीने. काढलेलं आहे हे आंदोलन सुरू झाले ना, अख्खा देश ढवळून निघतो ना त्याच्यामुळे. आंदोलनाचं देशामध्ये तर बोजवारा उडालाय, एक लक्षात घ्या, देशामध्ये बोजवारा उडालेला आहे. मग तुम्हाला अण्णा हजारे आता मी महाराष्ट्रातल्या आंदोलनाच्या बाबतीत म्हणतोय, एकतर 2014 साली सत्ता पालट होईल हा एक शेवट असू शकतो, हे आंदोलन संपेल हा दुसरा शेवट असू शकतो, किंवा हे असं सुरू राहील, सत्ता पालट पण होणार नाही आणि आंदोलन पण सुरू राहील, एंडलेस मॅच असू शकते. ह्याच्यापेक्षा काय असू शकतं तिसरं? या तिन्हीतलं काय तुम्हाला दिसतं? अण्णा हजारे यांनी त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करावेत. अजूनही त्यांनी या संदर्भामध्ये जे उपाय दिले पाहिजेत त्या तऱ्हेने विचारपूर्वक केलं पाहिजे. आज न्यायाधीश काटजू असतील किंवा सगळे विचारवंत असतील यांचा विरोध का करतायत ह्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टीचा उपाय आम्ही त्या बाबतीने सपोर्टिव्ह राहू. काँग्रेस किती वंचुके आहेत तेच यांच्या विधानावरून स्पष्ट होतं. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. या मॅचचा निकाल काय लागतो याबाबत सगळ्या
सगळ्यांचीच वेगवेगळी मतं आहेत, किंबहुना निकाल काय लागेल हेच सध्या कोणाच्या दृष्टीपथात दिसत नाहीये. हरकत नाही, मॅच तर सध्या सुरू झालेली आहे. काय निकाल लागतो हे बघायला अजून पुष्कळ वेळ आहे. मात्र या सामन्यामध्ये गैरप्रकार होऊ नये तेवढी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. ती पूर्ण झाली तर हा सामना बघायला खरंच सगळ्यांना आवडेल आणि यातून जे काही चांगलं निघेल ते सुद्धा सगळ्यांच्याच हिताचं असेल अशी आपण अपेक्षा करूया. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.